नमस्कार मित्रांनो मी श्रीपाद आगेदिघे। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आधार कार्डला बँक अकाउंट लिंक कसं करायचं या बाबतीतले बरेचसे व्हिडिओ आपण पोस्ट केलेले आहेत। याआधी देखील आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। SBI बँकेच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड कसं लिंक करायचं हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल। त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की नेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमच्या SBI अकाउंटला आधार कार्ड कशा प्रकारे लिंक करू शकता। परंतु SBIच्या प्रत्येक कस्टमरकडे इंटरनेट बँकिंग असेलच असे नाही, कारण SBIचे जवळपास जास्तीत जास्त कस्टमर हे खेड्यापाड्याचे गोरगरीब व सर्वसाधारण लोक आहेत। त्यामुळे त्यांना इंटरनेट बँकिंग जमणं शक्य नाही। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला तुमचं आधार कार्ड SBIच्या अकाउंटला कसं लिंक करता येईल हे तुम्हाला सांगणार आहे। अगदी सोप्या पद्धतीत सोप्या स्टेप्समध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे। तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल किंवा सर्वसाधारण आपला कीपॅडवाला मोबाईल जरी असेल तरी तुम्ही ह्या सर्व स्टेप्स व्यवस्थितरित्या पूर्ण करून तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलद्वारे बँक अकाउंटला SBIला लिंक करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपल्या व्हॉट्सॲप चॅनलला, टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुमचं आधार कार्ड SBI बँकेला म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाला तुमच्या अकाउंटला कशा प्रकारे लिंक करता येईल किंवा सीडिंग करता येईल याची स्टेप आपण पाहणार आहोत। व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने एकदम स्टेप बाय स्टेप आपण ही पद्धत तुम्हाला समजून सांगणार आहोत। तर मित्रांनो, अगदी सोपी पद्धत आहे। अगदी तुम्ही पाहू शकता, खेड्यापाड्याचे जे लोक आहेत, खेड्यापाड्याच्या ज्या माता भगिनी आहेत, एकदम निरक्षर असतात, त्यांना देखील ह्या स्टेप्स लक्षात येतील अशा पद्धतीने आपण समजून सांगणार आहोत। आता मी हे सर्व स्टेप्स तुम्हाला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर करून दाखवणार आहे, पण सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील करू शकता। अगदी तुमचा मोबाईल अगदी कीपॅडवाला जरी असेल तरी तुम्ही त्यावरती ह्या प्रोसेस करू शकता। एकदम सोप्या पद्धतीने आपण हे समजून घेऊया। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही गुगलमध्ये टाईप करा आधार सीडिंग विथ SBI बँक असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि जी लिंक येईल, जे पेज ओपन होईल त्यावरची आपल्याला पहिली जी लिंक आहे ती घ्यायची नाहीये। त्यानंतर आपण जी दुसरी लिंक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पैसा बाजारची ही लिंक आहे, लिंक आधार कार्ड विथ SBI बँक, ही लिंक तुम्हाला ओपन करायची आहे। यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही जर SBI ची लिंक ओपन कराल तर तुम्हाला नेट बँकिंग थ्रू किंवा मग तुमच्या बँकेमध्ये जाऊनच तुम्हाला आधार कार्ड तुमचं जे आहे ते लिंक करण्यासाठी ते सांगतील। तर यावरती आपण स्टेप पाहणार आहोत की तुमचं SBIला तुमचं अकाउंट कशा प्रकारे लिंक करता येणार आहे आणि त्या स्टेप्स आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या बॉक्समध्ये सर्व स्टेप्स या ठिकाणी दिलेले आहेत। हाऊ टू लिंक आधार कार्ड विथ SBI सेव्हिंग अकाउंट। या ठिकाणी पहिली स्टेप बघा, नेट बँकिंग थ्रू तुम्ही तुमच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक करू शकता। त्यानंतर दुसरी स्टेप आहे ATM मधून देखील तुम्ही करू शकता। त्यानंतर ऑफलाईन म्हणजे तुम्ही ब्रँचमध्ये व्हिजिट करून देखील तुमचं आधार कार्ड तुम्हाला लिंक करता येईल, परंतु सध्या गर्दी असल्यामुळे बँकेमध्ये रिस्पॉन्स भेटत नाहीये। त्यानंतर चौथी स्टेप आहे मोबाईल बँकिंगद्वारे किंवा SBI योनो ॲपद्वारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक करू शकता। त्यानंतर SMS द्वारे देखील करू शकता आणि फॅक्सद्वारे देखील करू शकता। तर यामध्ये एकदम सोपी पद्धत, या सर्व स्टेप्समध्ये सोपी स्टेप आहे SMS द्वारे। आपण आज पाहणार आहोत की SMS द्वारे तुमचं आधार कार्ड तुमच्या SBI बँकेच्या अकाउंटला कसं लिंक करायचं आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे, ही पद्धत समजून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर देखील तुमचं आधार कार्ड फक्त SMS द्वारे तुमच्या SBIच्या अकाउंटला लिंक करता येईल। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली जायचं आहे आणि जो आपला SMSचा ऑप्शन आहे ते या ठिकाणी तुम्हाला ओपन करायचं। हे बघा, या ठिकाणी SMSचा ऑप्शन आपण या ठिकाणी घेतलेला आहे। या स्टेप्सनुसार तुम्ही SMS द्वारे तुमचं आधार कार्ड तुमच्या SBIच्या अकाउंटला लिंक करू शकता। स्टेप 2, लिंक आधार कार्ड विथ SBI बँक अकाउंट थ्रू SMS। SMS द्वारे तुम्ही तुमचं अकाउंट तुमच्या बँक अकाउंटला, तुमच्या SBIच्या बँक अकाउंटला कसं लिंक करू शकता, ही स्टेप्स या ठिकाणी 3 स्टेप्स या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला पहिली स्टेप आहे
टाइप अ मेसेज इन द फॉर्मॅट, म्हणजे असा मेसेज तुम्हाला टाइप करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता UID असं टाइप करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला कॅपिटलमध्ये तुमच्या मेसेज बॉक्समध्ये क्रिएट मेसेजमध्ये तुम्हाला हे टाइप करायचं आहे UID कॅपिटलमध्ये. त्यानंतर त्यापुढे तुम्हाला छोटासा स्पेस द्यायचा आहे, म्हणजे एक रिकामी जागा सोडायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड, त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि लगेच अकाउंट नंबर देखील टाकायचा आहे. म्हणजे सुरुवातीला कॅपिटलमध्ये UID, त्यानंतर स्पेस, त्यानंतर आधार कार्ड नंबर आणि त्यानंतर अकाउंट नंबर. ही स्टेप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप आहे सेंड द मेसेज 567676. आता हा जो नंबर आहे 567676, या नंबरवरती तुम्हाला हा वरती जो मेसेज आपण क्रिएट केला तो मेसेज या नंबरवरती तुम्हाला सेंड करायचा आहे. आणि त्यानंतर लगेच तिसरी स्टेप आहे यू विल गेट अ कन्फर्मेशन मेसेज ऑन सक्सेसफुल सीडिंग ऑफ आधार. तुम्ही तुमचा मेसेज SMS या नंबरवर सेंड केल्याच्या नंतर लगेच कन्फर्मेशन मेसेज येणार आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला सीडिंग सक्सेसफुली झालेलं आहे. याचं कन्फर्मेशन मेसेज तुम्हाला या ठिकाणी येऊन जाणार आहे. तर अगदी अशा सोप्या पद्धतीमध्ये आपण हे जे आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या SBIच्या अकाउंटला SMS द्वारे लिंक करून घेऊ शकतो. अगदी सोपी आणि सरळ स्टेप आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती होती. तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचं SMS द्वारे तुम्ही अकाउंट कसं लिंक करू शकता SBIला या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ जर माहितीवर्धक वाटला, महत्त्वपूर्ण जर वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.